आज काळ्या पाठीचे खेकडे आणलेले आहेत. खेकड्याचा रस्सा आणि नांगी फ्राय बनवणार आहे. खेकडे धुताना हा बाजूचा भाग काढून मध्ये खराब काळपट भाग दिसत असल्यास तोही काढून टाकायचा आहे. सुरुवातीला खेकडे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. हे सर्व स्वच्छ धुवून झाल्यानंतर वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवून हळद मीठ लावून घेऊया. मोठ्या नांग्या एका बाजूला आणि बारीक नांग्या एका बाजूला आणि मधला भाग हाही एका बाजूला काढून घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि खेकड्याचा मधला भाग 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून वाफ देऊया. 2 मिनिटं चांगली वाफ दिल्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होतील तेवढ्या वेळेत खेकड्याच्या बारीक नांग्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया. या खेकड्याच्या बारीक नांग्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक केल्या तरी चालेल. असं 2 ते 3 वेळा बारीक करून याच्यामध्ये पाणी टाकून हे पाणी काढून घेऊया. हे गाळून काढलेलं पाणी याचा वापर आपण रस्सा बनवण्यासाठी करणार आहोत. रस्सा बनवण्यासाठी खोबरे, तीळ, जिरे, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून हे वाटण भाजून घेऊया. याच मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून पुन्हा मसाला मिक्स करून थोडा वेळ भाजून घेऊया. बारीक नांग्या चेचून गाळून काढलेलं पाणी मसाल्यामध्ये टाकून एकसारखं हलवून घेऊया. यानंतर कुकरमध्ये शिजवलेले खेकडे ओतून वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. खेकड्याच्या बारीक नांग्या चेचून जे पाणी काढलं जातं त्याच्यामध्ये हाच मसाला वापरून याचा रस्सा बनवला जातो. यालाच खेकड्याची कढी असं म्हटलं जातं. अशी खेकड्याची रेसिपी एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.